ॲडमिशन ऑफ पार्टनर मध्ये कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हा एक कॅल्क्युलेशनचा भाग येतो जो ॲडजस्टमेंट मध्ये आपण हे कॅल्क्युलेशन करून गुडविल काढायचं आहे. मग गुडविल म्हणजे काय किंवा व्हॉट इज द मीनिंग ऑफ गुडविल. गुडविल मीन्स the goodwill is a benefit, name, fame, reputation, image of business which ultimately helps the business to earn more profit. Means goodwill is the reputation of the business which helps the business to earn more profit. म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवण्यासाठी जे रेप्युटेशन किंवा प्रसिद्धी जी आहे बिझनेसची किंवा एखाद्या प्रोडक्टची त्याला आपण गुडविल म्हणतो. फॉर एक्झाम्पल गुडविल म्हणजे काय, प्रतिष्ठा, आपण त्याला रेप्युटेशन किंवा प्रसिद्धी याला पण गुडविल म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, एखादा प्रोडक्ट जो आहे त्याच्या नावावरच त्याचा खप जास्त होतो, त्याला आपण त्याचं रेप्युटेशन. फॉर एक्झाम्पल एखादा शर्ट घ्यायला गेलो किंवा एखादा वॉशिंग मशीन, एखादा टीव्ही, एखादा मोबाईल आपण घ्यायला गेलो, त्याचा ब्रँड नेमवर बरेचसे त्याचा प्रॉफिट हा वाढत असतो. जर एखाद्या कंपनीचाच मोबाईल आपल्याला घ्यायचा किंवा एखाद्या कंपनीचाच टीव्ही आपल्याला जर घ्यायचा आहे तर याचा अर्थ काय की त्याच्या ते रेप्युटेशन त्या प्रोडक्टचं एवढं जास्त आहे की त्याच्यावर त्याचा सेल वाढतो आणि त्याच्यामुळं त्याचा बिझनेसचा प्रॉफिट वाढतो. त्याला आपण त्या बिझनेसचं गुडविल म्हणतात. सो इट इज द रेप्युटेशन ऑफ द बिझनेस विच इज इन टर्म्स ऑफ मनी अँड गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे जे सेंटेन्स आहे गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट, हे सेंटेन्स तुम्हाला जे ऑब्जेक्टिव्ह असतील त्यामध्ये कुठे ना कुठेतरी हे सेंटेन्स तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये येऊ शकतं, आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये येऊ शकतं, कुठेही येऊ शकतं. पण हे लक्षात ठेवायचं, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. गुडविल इज अन इनटँजिबल ॲसेट म्हणजे काय, जे ॲसेट्स आहेत कंपनीचे, जे टोटल ॲसेट्स आहेत कंपनीचे ते सगळे टँजिबल असतात. टँजिबल म्हणजे काय, ते विच इज ट्रान्सफर्स फ्रॉम वन प्लेस टू अनदर, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण त्याला ट्रान्सफर करू शकतो किंवा ते आपल्याला डोळ्याने दिसू शकतं. पण गुडविल इज अन एक्सेप्शनल केस. एक्सेप्शनल केस म्हणजे काय, गुडविल हे एक अपवाद आहे जे आपल्याला डोळ्यानं तर दिसत नाही. कुठल्याही प्रोडक्टची प्रसिद्धी म्हणा, प्रतिष्ठा म्हणा, रेप्युटेशन म्हणा आपल्याला डोळ्यानं दिसत नाही, बट इट इज ट्रीटेड ॲज अ ॲसेट. गुडविल एकमेव ॲसेट आहे जे आपल्याला डोळ्याने तर कधीही दिसत नाही, पण ते ॲसेट म्हणून धरलं जातं किंवा ते ॲसेट म्हणून कन्सिडर केलं जातं. आणि हे जे ॲसेट आहे विच इज इनटँजिबल, जे आपल्याला दिसू शकत नाही, ते इन टर्म्स ऑफ मनीमध्ये घेतलं जातं, म्हणजे जे पैशाच्या स्वरूपात घेतलं जातं त्याला आपण गुडविल म्हणतो. आता या प्रॉब्लेममध्ये कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हा पाठ आपण आज शिकणार आहे. आता कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल हे जे कॅल्क्युलेशन आपण करतो त्याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. देर आर टू मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल. फर्स्ट मेथड इज ॲव्हरेज प्रॉफिट मेथड अँड सेकंड मेथड इज सुपर प्रॉफिट मेथड. याचा अर्थ काय की इथं इन ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, इन दिस मेथड goodwill is calculated on average basis of the past number of years of the profit. म्हणजे या मेथडमध्ये काय केलं जातं, गुडविल इज कॅल्क्युलेटेड ऑन ॲव्हरेज बेसिस ऑफ द पास्ट इयर्स प्रॉफिट. म्हणजे काय की याचा अर्थ पास्ट इयर्स म्हणजे मागचे जे वर्ष आहे त्यांच्या दरवर्षीचा प्रॉफिट किती आहे यामध्ये त्याचं ॲव्हरेज काढून या वर्षीचं प्रॉफिट काढून त्याच्यावरून गुडविल कॅल्क्युलेट केलं जातं. आता हा ज्यावेळी आपण ॲव्हरेज प्रॉफिट ज्यावेळी कॅल्क्युलेट करतो त्यामध्ये तीन कॅल्क्युलेशन्स करायला लागतात. पहिल्यांदा टोटल प्रॉफिट, देन ॲव्हरेज प्रॉफिट, देन गुडविल. आता टोटल प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायला लागणार आहे, टोटल प्रॉफिट इज इक्वल टू टोटल ऑफ द प्रॉफिट ऑफ द ऑर लॉसेस ऑफ गिवन नंबर ऑफ इयर्स. टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आपण कसं करणार आहे, टोटल ऑफ द प्रॉफिट्स ऑर लॉसेस ऑफ द गिवन नंबर ऑफ इयर्स. टोटल जेवढे वर्ष आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात त्या सगळ्या वर्षांचे जे इयर्सचे जे प्रॉफिट्स आहेत ते प्रॉफिट आपण टोटल करतो आणि जर त्यामध्ये एखाद्या वर्षी लॉस झाला असेल तर त्यामध्ये आपण तो लेस करतो, त्यातनं आपण टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं ॲव्हरेज प्रॉफिट. ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. म्हणजे काय, जे टोटल प्रॉफिट आपण जे कॅल्क्युलेट करून अमाऊंट आली असेल त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स करायचं. देन गुडविल. गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज ऑफ प्रॉफिट इन मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ॲव्हरेज प्रॉफिट जी अमाऊंट आपली टोटल आलेली आहे
मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस, जे अमाऊंट नंबर ऑफ इयर्स परचेसेस हे तुम्हाला ऍडजस्टमेंट मध्ये ते इयर्स दिलेले असतात. हे टोटल प्रॉफिटचे टोटल इयर्स नाही आहेत, हे इयर्स परचेसेस जे आहेत ते आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये दिलेले असतात. ते इयर्स आपण इथं कॅल्क्युलेट करताना घेणार आहे आणि त्यावरून आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहे. देन सेकंड मेथड इज सुपर प्रॉफिट मेथड. In super profit method means super profit is the profit which is earned over and above the normal profit. If the firm earns extra profit than the normal standard profit, this is because of the reputation of the firm. So super profit can be considered as a base of calculation of goodwill. Super profit method म्हणजे काय? In the super profit is the profit which is earned ओव्हर अँड अबव द नॉर्मल प्रॉफिट. दरवर्षी जेवढा नॉर्मल प्रॉफिट होतो त्याच्यापेक्षा बिझनेसचं जे रेप्युटेशन आहे त्या रेप्युटेशनमुळे जो प्रॉफिट वाढलाय त्याला आपण सुपर प्रॉफिट म्हणतो. आणि यामध्ये सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागतं. आता सुपर प्रॉफिट मेथडमध्ये आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचं आहे त्यामध्ये पण पहिल्यांदा नॉर्मल प्रॉफिट काढला जातो, जो आपण ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये काढतो त्याच्याच प्रकारे काढायचा आहे. त्यानंतर ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करावं लागतं. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना कॅपिटल एम्प्लॉईड इंटू NRR. NRR मीन्स नॉर्मल रेट ऑफ रिटर्न डिवाइडेड बाय द नंबर ऑफ इयर्स. आता इथं कॅपिटल एम्प्लॉईड जी आहे अमाऊंट, ही अमाऊंट तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. देन नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा पण प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. देन नंबर ऑफ इयर्स जेवढे असतील तेवढे आपण डिवाइड करणार आहे. देन नॉर्मल प्रॉफिट काढल्यानंतर सुपर प्रॉफिट काढायचं आहे. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. देन सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स परचेसेस. अशा प्रकारे आपण ॲव्हरेज प्रॉफिट आणि सुपर प्रॉफिट या दोन मेथडनं गुडविल काढायचं. मॅक्झिमम तुम्हाला ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ या तिन्ही टॉपिकमध्ये जर गुडविल कॅल्क्युलेट करावं सांगितलं तर मॅक्झिमम टाइम्स हे ॲव्हरेज प्रॉफिट मेथडनंच गुडविल कॅल्क्युलेट करावं लागतं.